नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन वेलफेअर फाउंडेशन संचलित मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 इयत्ता चौथी विषय गणित प्रश्न 51 ते 75। प्रश्न नंबर 51, 34 दशक गुणिले 25 एकक बरोबर किती। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे 34। त्यानंतर दशक म्हटले मित्रांनो, दशक म्हणजे 10 वर एक शून्य असतो, म्हणून आपण 34 वर एक शून्य देणार, म्हणजे झाले 340 गुणिले 25 एकक। आता मित्रांनो 25 एकक म्हणजे 25। आता या ठिकाणी आपण करणार गुणाकार। 5 0 0 5 चोक 20 हातचे आले 2, 5 त्रिक 15 16 17। त्यानंतर दशकाचा घेतला 0, 2 0 0 बेचोक 8 आणि बेत्रिक 6। मित्रांनो या ठिकाणी होणार बेरीज 0 0 8 आणि 7 झाले 15, हातचा आला 1 6 आणि 2 8। मित्रांनो उत्तर आलं 8500। 51व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 8500। प्रश्न नंबर 52, 9/18 या अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप कोणते। मित्रांनो याचं अतिसंक्षिप्त रूप करायचं आहे 9/18। मग आता या ठिकाणी 9 1 9 आणि 9 दुणे 18। मित्रांनो हे अतिसंक्षिप्त रूप झालं 9 1 9 9 दुणे 18, म्हणजे 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1/2। प्रश्न नंबर 53, सोबतच्या घड्याळात किती मिनिटांनंतर 3:45 वाजतील। मित्रांनो 3:45 म्हणजे 4 वाजायला पावभाग कमी। आता 1 तासाचा पावभाग म्हणजे 15 मिनिट, मग आता 3:45 म्हणजे 3 वाजून 45 मिनिट। आता मित्रांनो दिलेल्या घड्याळामध्ये आपल्याला 3 वाजून 20 मिनिट झालेले आहेत, मग आपल्याला जायचे 3 वाजून 45 मिनिटापर्यंत। म्हणजे मित्रांनो 45 मिनिट म्हणजे मिनिट काटा असतो 9 वर, म्हणजे आता या ठिकाणी 5 मिनिट 10 मिनिट 15 20 आणि 25 मिनिट। म्हणजे मित्रांनो मिनिट काटा 9 वर येण्यासाठी आणखीन 25 मिनिटांची आवश्यकता आहे, म्हणून 53व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 25 मिनिटे। प्रश्न नंबर 54, खालीलपैकी कोणती वस्तू सर्वात स्वस्त आहे। मित्रांनो 4 पर्याय आहेत, 4 पर्यायांमध्ये 4 वेगवेगळ्या वस्तू दिलेल्या आहेत, त्यातली सर्वात वस्तू स्वस्त कोणती आहे। तर पर्याय क्रमांक अ आहे 4 किलोग्रॅम आणि पुढे म्हटले साखर। 4 किलोग्रॅम साखर मित्रांनो आहे 160 रुपयाची। बघा आता 4 किलोग्रॅम साखर जर 160 रुपयाची असेल तर 1 किलोग्रॅम आपल्याला जर साखर काढायची असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल, म्हणजे 160 भागिले 4, कारण की 4 किलोग्रॅम साखरेची किंमत 160 रुपये आहे। 4 चोक 16, 16तून 16 गेले बाकी उरले 0 आणि 4 0 0, म्हणजे मित्रांनो 1 किलोग्रॅम साखर आहे 40 रुपयाची। यानंतर पर्याय क्रमांक आपण घेतला ब। आता पर्याय क्रमांक ब नुसार मित्रांनो पाऊंड किलोग्रॅम शेंगदाणे 75 रुपयाचे आहेत। आता पाऊंड किलोग्रॅम, मग आता पाऊंड किलोग्रॅम शेंगदाणे म्हणजे 750 ग्रॅम शेंगदाणे आहेत 75 रुपयाचे, म्हणजे थोडक्यात पाव किलोग्रॅम शेंगदाणे आहेत मित्रांनो 25 रुपयाचे। मग आता पाऊंड किलो शेंगदाणे जर 75 रुपयाचे असतील तर 1 किलो 1 kg बरोबर विद्यार्थी मित्रांनो 100 रुपये। बघा पाऊंड किलोग्रॅम शेंगदाणे जर 75 रुपयाचे असतील तर 1 किलोग्रॅम शेंगदाणे आहेत 100 रुपयाचे। त्यानंतर आता आपण जातोय पर्याय क्रमांक क कडे। 1.5 किलोग्रॅम गूळ आहे मित्रांनो 90 रुपयाचा। बघा आता 1.5 किलो 1.5 किलो गूळ जर मित्रांनो 90 रुपयाचा असेल तर 1 किलो, आता 1.5 किलो म्हणजे 1 किलो आणि अर्धा किलो, म्हणजे थोडक्यात 1 किलो झाला 60 रुपयाचा आणि अर्धा किलो झाला 30 रुपयाचा, असा मिळून 90 रुपयाचा, म्हणजे 1 किलो गूळ असेल 60 रुपये। विद्यार्थी मित्रांनो 1.5 किलो गूळ जर 90 रुपयाला असेल तर 1 किलो गूळ असेल 60 रुपयाचा। त्यानंतर सर्वात शेवटचा पर्याय पर्याय क्रमांक ड 2.5 किलोग्रॅम रवा।
मित्रांनो 2.5 किलो, 2.5 किलो रवा आहे 125 रुपयाचा। म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी 2.5 किलो म्हणजे 2 किलो आणि वर अर्धा किलो, म्हणजे मित्रांनो अर्धा किलोचे झाले 25 रुपये आणि 1 किलोचे मित्रांनो 50 रुपये। 1 किलोचे 50, दुसऱ्या किलोचे 50, 50 आणि 50 झाले 100 किलो, सॉरी 50 आणि 50 झाले 100 रुपये आणि वर अर्धा किलोचे झाले 25 रुपये, म्हणजे 1 किलो रवा बरोबर 50 रुपये। विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पर्यायामध्ये 1 किलोची किंमत 40 रुपये, दुसऱ्या पर्यायामध्ये 1 किलोची किंमत आहे 100 रुपये, तिसऱ्या पर्यायामध्ये 1 किलोची किंमत 60 रुपये आणि चौथ्या पर्यायामध्ये 1 किलोची किंमत आहे 50 रुपये। आपल्याला प्रश्न विचारलाय कोणती वस्तू सर्वात स्वस्त आहे, तर मित्रांनो साखर सर्वात स्वस्त आहे। साखर म्हणजे पर्याय क्रमांक 3, म्हणून 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साखर। प्रश्न नंबर 55, मध्यान्हपूर्व 10:15 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना 4.5 तास चालला, तर तो क्रिकेटचा सामना किती वाजता संपला? विद्यार्थी मित्रांनो मध्यान्ह म्हणजे दुपारचे 12, आता मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारच्या 12 पूर्वी 10:15 वाजता सामना सुरू झाला, म्हणजे 10:45 सामना सुरू झाला आणि सामना 4.5 तास चालला। 4.5 तास म्हणजे मित्रांनो 4 तास आणि 30 मिनिटे। तर तो क्रिकेटचा सामना किती वाजता संपला मित्रांनो? आपण या ठिकाणी बेरीज करणार आहे 10:15 आणि त्यामध्ये 4 तास 30 मिनिटे आपण मिळवणार, म्हणजे या ठिकाणी 3 आणि 1 झाले 4, या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 4, मित्रांनो 14 आणि 45 म्हणजे थोडक्यात 14:45 म्हणजे आपल्याला 12 ताशी घड्याळात जर रूपांतर करायचं असेल तर 14 तास 45 मिनिटातनं आपण 12 तास कमी करणार, म्हणजे या ठिकाणी 45 मिनिटे आणि या ठिकाणी 2 तास, म्हणजे 2:45 म्हणजे दुपारनंतर म्हणजे मध्यान्होत्तर 2:45 वाजता 2:45 म्हणजे मित्रांनो 2:45 वाजता, म्हणजे 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तो क्रिकेटचा सामना किती वाजता संपला, तर मध्यान्होत्तर 2:45 वाजता। प्रश्न नंबर 56, सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? मित्रांनो अशा वेळेला आपण या आकृतीच्या प्रत्येक भागाला एक नंबर देणार, या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4। मित्रांनो एक ज्याला आपण 1 नंबर दिला तो एक चौकोन आहे। चौकोन म्हटलं की फक्त 4 बाजू आपण लक्षात ठेवायच्या। त्यानंतर जो 2 भाग आहे मित्रांनो ज्याला आपण 2 नंबर दिला तो सुद्धा एक चौकोन आहे। ज्याला आपण 3 नंबर दिला मित्रांनो तो सुद्धा एक चौकोन आहे, पण 4 नंबर हा चौकोन नाही। त्यानंतर मित्रांनो आपण जर 2ला आणि 3ला एकत्र केलं तर एक आणखी चौकोन तयार होतो, म्हणजे 2 अधिक 3ला जर आपण एकत्र केलं तर आणखीन एक चौकोन तयार होतो आणि त्यानंतर सगळ्यांचा मिळून एक म्हणजे पूर्ण आकृती हा एक चौकोन आहे, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे एकूण चौकोन झाले किती? 1 2 3 4 आणि 5। मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 5 चौकोन आहेत, म्हणून 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5। प्रश्न नंबर 57, 10:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात खालीलपैकी कोणता कोन तयार होईल? विद्यार्थी मित्रांनो 10:30 वाजता म्हणजे तास काटा 10 आणि 11च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा असेल 6 वर, कारण की 30 मिनिट झाले म्हणजे मिनिट काटा 6 वर असतो। मग 10:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये मित्रांनो आपल्याला विशाल कोन दिसतोय, 90 अंशापेक्षा जास्त मोठा हा कोन आहे, म्हणून हा विशाल कोन आहे। 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशाल कोन। प्रश्न नंबर 58, 20 मीटर लांब व 15 मीटर रुंद सभागृहास 1 चौरस मीटर मापाच्या एकूण किती फरशा बसवता येतील? विद्यार्थी मित्रांनो एक सभागृह आहे ज्याची लांबी आहे 20 मीटर, लांबी आहे 20 मीटर आणि रुंदी आहे 15 मीटर। मग आता या सभागृहाचा आपल्याला जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर मित्रांनो हा आहे आयत आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। मग आता लांबी आहे 20 मीटर गुणिले रुंदी आहे 15 मीटर। मित्रांनो या ठिकाणी आपण गुणाकार करूया,
1500 आणि 15×2 = 30, उत्तर आलं 300. म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आलं 300 चौरस आणि मीटर. मग आता 1 चौरस मीटर, आता बघा मित्रांनो या ठिकाणी 300 चौरस मीटर हे आलं आयताचं क्षेत्रफळ किंवा सभागृहाचं क्षेत्रफळ, आणि 1 चौरस मीटर मापाच्या किती फरशा बसवता येतील? 300 भागिले मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 1 करायचं आहे, उत्तर येणार 300. एकूण 300 फरशा बसवता येतील, म्हणून 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 300. प्रश्न नंबर 59. एका वर्तुळाची सर्वात मोठी जिवा 12 सेमी लांबीची आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? मित्रांनो तुम्हाला थोडं अस्पष्ट दिसत असेल, पण ही प्रश्नपत्रिका मी मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे आणि वेबसाईटवर जशी प्रश्नपत्रिका आहे त्याच पद्धतीने मी त्याची झेरॉक्स काढलेली आहे. त्यामुळे थोडं तुम्हाला या ठिकाणी अंधक दिसत असेल. वर्तुळाची सर्वात मोठी जिवा, आता विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाची सर्वात मोठी जिवा म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जिवा म्हणजे वर्तुळाची या ठिकाणी तो वर्तुळाचा व्यास असतो. मग आता जिवा आहे 12 सेमी. आता ही झाली मित्रांनो जिवा म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जिवा म्हणजे वर्तुळाचा व्यास. मग आता ही जिवा जर 12 सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? मित्रांनो जिवा जर 12 सेमी असेल तर त्या जिवाच्या अर्धी असते वर्तुळाची त्रिज्या, म्हणजे जिवा जर 12 सेमी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या असेल 6 सेमी. म्हणून 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 सेमी. प्रश्न नंबर 60. खालीलपैकी कोणत्या दोन आकृत्यांची परिमिती समान आहे? मित्रांनो परिमिती म्हणजे जी आकृती आपल्याला दिली त्या आकृतीच्या कडेची लांबी. मग आता पर्याय क्रमांक अ जर आपण बघितला तर मित्रांनो पर्याय क्रमांक अ ची लांबी आहे 10 सेमी आणि रुंदी आहे 5 सेमी, म्हणजे हा झाला आयत. मग आयताची परिमिती जर म्हटलं तर चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. मग आता ही बाजू 10 म्हटल्यावर खालची बाजू पण 10, ही बाजू उजवीकडची बाजू 5 सेमी म्हटल्यावर डावीकडची बाजू पण मित्रांनो 5 सेमी. म्हणजे पहिल्या आकृतीची परिमिती म्हणजे थोडक्यात कडेची लांबी मिळाली आपल्याला 30 सेमी. हे मित्रांनो आपल्याला प्रश्नपत्रिकेवरती सोडवून दिलेलं आहे. ठीक आहे, पहिल्या आकृतीची परिमिती मिळाली 30 सेमी. दुसरी आकृती आहे मित्रांनो सगळ्या बाजू समान आहे म्हटल्यावर ही आकृती आहे चौरसाची. चौरस म्हटलं की सगळ्या बाजू समान. एक बाजू 6 सेमी आहे म्हणजे 6 × 4 = 24, म्हणजे दुसरी आकृतीची परिमिती मिळाली आपल्याला 24 सेमी. त्यानंतर तिसरी आकृती आहे त्रिकोणाची. आता हा त्रिकोण मित्रांनो समभुज त्रिकोण आहे, सगळ्या बाजू समान आहे. एक बाजू आहे 8 सेमी, मग 8 × 3 8 त्रिक 24, त्रिकोणाची परिमिती मिळाली आपल्याला 24 सेमी. त्यानंतर पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड आहे मित्रांनो आयताची आकृती. मग आता समोरासमोरच्या बाजू समान असतात. उजवी बाजू 6 सेमी, डावी बाजू 6 सेमी, खालची बाजू 4 सेमी, वरची बाजू या ठिकाणी असेल 4 सेमी. मग या ठिकाणी 6 आणि 6 12, 12 आणि 8 झाले मित्रांनो 20. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक ब आणि क या दोन आकृत्यांची परिमिती सारखी आहे. या दोन आकृत्यांच्या कडेची लांबी सारखी आहे, म्हणून 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि क. प्रश्न नंबर 61. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोण हे 60 अंश मापाचे असतात? आता मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण म्हणजे दोन बाजू समान मापाच्या आणि एक बाजू वेगळी. मग मित्रांनो अशा वेळेला दोन बाजू समान आहेत एक बाजू वेगळी आहे तर त्रिकोणाचे तीनही कोण 60 अंश मापाचे होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 विषमभुज त्रिकोण. आता विषमभुज त्रिकोण म्हटलं की मित्रांनो एक कोण हा 90 अंशापेक्षा मोठा असेल आणि बाकीचे कोण हे कमी कमी असणार आहे, कारण की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग आता एक कोण जर 90 अंशापेक्षा जास्त असेल तर बाकीचे कोण मित्रांनो कमी कमीच येणार आहे, म्हणजे प्रत्येक कोण हा 60 अंश मापाचा होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 काटकोन त्रिकोण. मित्रांनो काटकोन त्रिकोण म्हटलं तर एक कोण हा 90 अंश मापाचा असेल. मग आता एक कोण जर 90 अंशाचा असेल तर बाकीचे कोण हे या ठिकाणी सगळे कोण 60 अंश मापाचे होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 समभुज त्रिकोण. मित्रांनो समभुज त्रिकोण म्हणजे सगळ्या बाजू समान. ज्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू म्हणजे 3 बाजू समान असतात त्या त्रिकोणाचे तीनही कोण 60 अंश मापाचे असतात. म्हणून 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समभुज त्रिकोणाचे
तीनही कोन 60 अंश मापाचे असतात. प्रश्न नंबर 62. सानियाकडे ₹5, ₹10 व ₹20च्या समान नोटा असून तिच्याकडील एकूण रक्कम ₹2275 आहे. तर सानियाकडील एकूण नोटांची संख्या किती? मित्रांनो, सानियाकडं 5 रुपयाची नोट आहे, 10 रुपयाची नोट आहे आणि 20 रुपयाची नोट आहे. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर ती झाली 35. आणि एकूण रुपये किती आहेत? तर सानियाकडं एकूण रुपये आहेत 2275. मित्रांनो, अशा वेळेला आपण काय करणार? ह्या नोटांची आपण बेरीज केली भागिले एकूण रुपये म्हणजे 2275 भागिले आपण करणार 35. तर मित्रांनो, या ठिकाणी डायरेक्ट 22ला भाग जात नाही, आपल्याला 227ला भाग द्यावा लागेल. तो जाईल 6चा. 35 सख 210. आता या ठिकाणी 7 1 0, बाकी उरली 17 वरून घेतले 5. आणि मित्रांनो, 35 5 175, बाकी उरली 0. मित्रांनो, भागाकार आला 65 म्हणजे 5 रुपयाच्या 65 नोटा, 10 रुपयाच्या 65 नोटा आणि 20 रुपयाच्या सुद्धा 65 नोटा. म्हणजे एकूण नोटा झाल्या किती? 5 त्रिक 15, हातचा आला 1, 6 त्रिक 18 आणि 1 19. मित्रांनो, नोटांची एकूण संख्या झाली 195. म्हणून 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 195. प्रश्न नंबर 63. 9 लिटर बरोबर किती मिलीलिटर? विद्यार्थी मित्रांनो, 1 लिटर बरोबर 1000 मिली. मिली म्हणजे मिलीलिटर. मग आता 9 लिटर बरोबर 9000 मिली म्हणजे मिलीलिटर. म्हणून 63व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 9000. प्रश्न नंबर 64. शाळेला सन 2024ची दिवाळी सुट्टी 28 ऑक्टोबरपासून 11 नोव्हेंबर अखेर होती. तर शाळेला एकूण किती दिवस दिवाळीची सुट्टी होती? मित्रांनो, दिवाळीची सुट्टी आपल्याला दिलेली आहे ऑक्टोबर महिना. मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात असतात 31 दिवस आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात असतात 30 दिवस. बघा, आता दिवाळीची सुट्टी आपल्याला कधीपासून लागली? तर ऑक्टोबरपासून. तर 11 नोव्हेंबर अखेर, 11 नोव्हेंबरच्या अखेर म्हणजे थोडक्यात 10 नोव्हेंबरपर्यंतच दिवाळीची सुट्टी होती. आता ऑक्टोबर महिन्यातले दिवस किती? 28 तारखेपासून आपल्याला सुट्टी आहे म्हणजे 28 29 30 आणि 31 म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 4 दिवस सुट्टी होती. आणि नोव्हेंबर महिन्यात 10 तारखेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्यात 10 दिवस सुट्टी म्हणजे 10 आणि 4 झाले 14 दिवस. विद्यार्थी मित्रांनो, तर शाळेला एकूण किती दिवस दिवाळीची सुट्टी होती? तर 14 दिवस दिवाळीची सुट्टी होती. म्हणून 64व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 14 दिवस. प्रश्न नंबर 65. 3/8 अधिक 4/8 बरोबर फुली/8 अधिक 2/8. तर फुलीच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल? मित्रांनो, आता या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे ही आहे समानता. समानता म्हणजे उजवीकडे जे उत्तर येते तेच उत्तर डावीकडे यायला पाहिजे. मग आता आपण डावीकडची क्रिया अगोदर करूया. मित्रांनो, छेद समान आहे. छेद समान म्हटलं की फक्त अंशाची बेरीज होणार. 3 अधिक 4/8 म्हणजे मित्रांनो 4 आणि 3 झाले 7, 7/8. आता बरोबर चिन्हाच्या डावीकडचं उत्तर आलं 7/8. मग आता उजवीकडचं उत्तर सुद्धा 7/8 यायला पाहिजे. छेद समानच आहे या ठिकाणी, दोन्हीकडे पण छेद 8/8च आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला ह्या फुलीच्या जागी काय घ्यावं लागेल? मित्रांनो, आपलं उत्तर 7 आलं पाहिजे. मग आता फुलीच्या जागी इकडं 2 आहे, मग आणखीन आपल्याला या ठिकाणी 5 घ्यावे लागतील. मग 5 आणि 2 होणार 7 म्हणजे 7/8. विद्यार्थी मित्रांनो, आपण फुलीच्या जागी 5 हा अंक घेतला म्हणून मग त्या ठिकाणी बेरीज झाली 7/8. म्हणजे ही समानता बरोबर आली. जे उत्तर उजवीकडे आलं तेच उत्तर डावीकडे आलं. त्यासाठी आपल्याला फुलीच्या जागी 5 हा अंक घ्यावा लागला. म्हणून 65व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न नंबर 66. खालील यादीतील एकूण किती अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक आहेत? मित्रांनो, अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अंशाधिक अपूर्णांक.
मग आता अंश मोठा 15/9 अंश मोठा आहे, त्यानंतर 7/8 छेद मोठा आहे, 11/13/11 अंश मोठा, 10/9 अंश मोठा, 7/6 अंश मोठा, 5/2 अंश मोठा आणि 1/3 छेद मोठा. तर मित्रांनो किती अपूर्णांकाचा अंश मोठा आहे? 1 2 3 4 आणि 5 अपूर्णांकाचा अंश मोठा आहे, म्हणजे 5 अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक आहेत. म्हणून 66व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न नंबर 67 खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्येला 3 व 10 ने निशेष भाग जातो? मित्रांनो पर्याय क्रमांक 1 32 50, पर्याय क्रमांक 2 60 40, पर्याय क्रमांक 3 53 30 आणि पर्याय क्रमांक 4 46 80. मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला आहे कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो आणि 10 ने पण जातो? 3 ने पण गेला पाहिजे आणि 10 ने पण भाग गेला पाहिजे. मग आता 10ची कसोटी मित्रांनो अशी आहे, संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 असू द्या, त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. आता या चारही पर्यायांमधील चारही संख्यांच्या एकक स्थानी 0 आहेत, म्हणून प्रत्येक संख्येला 10 ने निशेष भाग जाणार आहे. आता 3ची कसोटी काय आहे? तर संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे संख्येची काय करायची? सगळ्या अंकांची बेरीज करायची. त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 अधिक 0 10. तर मित्रांनो 10ला 3 ने भाग जातो का? नाही. म्हणून 3250ला सुद्धा 3 ने निशेष भाग जाणार नाही. त्यानंतर अंकांची बेरीज 6 आणि 4 10. मित्रांनो 10ला 3 ने निशेष भाग जात नाही. त्यानंतर 5 आणि 3 8 9 10 11. मित्रांनो 11 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून 5330ला सुद्धा 3 ने निशेष भाग जाणार नाही. त्यानंतर 6 आणि 4 10 10 आणि 8 18. मित्रांनो 18ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणून 4680 या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जाणार. म्हणजे 4680 या संख्येला 3 ने पण निशेष भाग जातो आणि 10 ने सुद्धा निशेष भाग जातो. म्हणून 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4680. प्रश्न नंबर 68 25 गुणिले कंसात 9/3 कंस पूर्ण भागिले 15 गुणिले 2 बरोबर किती? मित्रांनो पदावली आहे, पदावली माझा आवडता टॉपिक आहे. 25 गुणिले कंसात 9/3 कंस पूर्ण भागिले 15 गुणिले 2. मित्रांनो पदावलीचा नियम आहे कंचे भाग उभे व. सगळ्यात अगोदर कंस सोडवा, बाकीच्या क्रिया आहे अशाच लिहून घ्यायच्या. 25 गुणिले 9/3 केलं तर उत्तर आलं 3, 3 त्रिक 9. त्यानंतर भागिले 15 गुणिले 2. आता मित्रांनो गुणाकार आणि भागाकारच क्रिया आहे, पण गुणाकार आणि भागाकारामध्ये जी क्रिया अगोदर आहे ती आपण अगोदर सोडवणार. 25 त्रिक 75, 75 भागिले 15 गुणिले 2. प्रत्येक स्टेपमध्ये आपण एक क्रिया करतो, ज्याला अंडरलाईन केलेली आहे ती क्रिया सोडवलेली आहे. मग आता 75 भागिले 15, 15 5 75. त्यानंतर 5 गुणिले 2. आता या ठिकाणी होणार गुणाकार, 5 दुणे 10. मित्रांनो उत्तर आलं 10. 68व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न नंबर 69 101 गुणिले 11 बरोबर किती? मित्रांनो फक्त गुणाकार करायचा आहे. 101ला आपण 11ने गुणणार. 1 1 1, 1 0 0, 1 1 1. त्यानंतर दशकाचा घेतला 0, 1 1 1, 1 0 0, 1 1 1. या ठिकाणी होणार बेरीज 1 1 1 आणि 1. मित्रांनो उत्तर आलं 1111, 1111. 69व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 70 सौरभने श्रेयस एंटरप्राइजेसमधून 7500 रुपयांचा कॅमेरा, 9345 रुपयांचा स्कॅनर व 8395 रुपयांचा प्रिंटर खरेदी केला, तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली? मित्रांनो सोपं आहे, आपल्याला फक्त बेरीज करायची आहे. 7500 रुपयांचा कॅमेरा, त्यानंतर 9345 रुपयांचा स्कॅनर आणि 8395 रुपयांचा प्रिंटर. तर एकूण किती रुपयांची खरेदी केली? एकूण म्हटलं की आपण बेरीज करणार. 5 आणि 5 10, हातचा आला 1. 9 आणि 1 10 आणि 4 14, हातचा आला 1. पुन्हा 5 आणि 3 8 9 10 11 आणि 1 12, हातचा आला 1. 9 आणि 1
10 आणि 7 आणि 8 15, 10 आणि 15 झाले मित्रांनो 25. 25,240 रुपयांची खरेदी केलेली आहे. म्हणून 70व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 25,240. प्रश्न नंबर 71 गुणाकार 169 असून गुण्य व गुणक यामधील फरक 0 आहे तर गुणक कोणता? मित्रांनो जर तुमच्या वर्गपाठ असतील तर तुम्ही 0 मिनिटात उत्तर सांगू शकता. 169 हा कशाचा वर्ग आहे? तर मित्रांनो 13चा वर्ग आहे 169. 13 गुणिले 13 उत्तर येतं 169. बघा गुण्य आणि गुणक हा आहे गुणक 13 आणि गुण्य सुद्धा आहे मित्रांनो 13. दोघांमधला फरक 0 आहे. गुणाकार 169 आहे. म्हणजे गुणक कोणता? तर गुण्य आणि गुणक दोन्ही पण सारखेच आहे मित्रांनो. उत्तर आहे 13. 71व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 13. प्रश्न नंबर 72 खालीलपैकी 50 या संख्येच्या सर्व विभाजकांचा गट कोणता? तर मित्रांनो 50 या संख्येला आता पर्यायामधील कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? तर आता 50चे अवयव थोडक्यात 50ला 1 ने पूर्ण भाग जातो, 2 ने जातो मित्रांनो, 5 ने जातो, 10 ने जातो, पण 20 ने भाग जात नाही. म्हणून हा गट 50च्या विभाजकांचा गट नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक आहे 2 मित्रांनो 50ला 1 ने भाग जाईल, 2 ने पूर्ण भाग जातो, पण 3 ने पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 मधील सगळ्या संख्या या 50च्या अवयव नाहीत. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो 50ला 1 ने पूर्ण भाग जातो, 2 ने जातो, 5 ने जातो, 10 ने जातो, 25 ने जातो आणि 50 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. म्हणजे 50च्या सर्व विभाजकांचा गट आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 73 1 ते 100 या संख्यांदरम्यान 2 अंकी एकूण किती विषम संख्या आहेत? मित्रांनो 1 ते 100 मध्ये एकूण विषम संख्या आता 1 ते 100 मध्ये एकूण विषम संख्या आहेत 50 आणि समसंख्या सुद्धा 50 आहेत. पण आपल्याला प्रश्न विचारलाय 2 अंकी विषम संख्या किती आहे? तर मित्रांनो 2 अंकी विषम संख्या जर म्हटलं तर त्यामधून आपण 1 3 5 7 आणि 9 या 1 अंकी विषम संख्या आहेत 5 या आपण वजा करणार. म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण विषम संख्या आहेत 50 त्यातल्या 1 अंकी आहेत 5. मग 1 अंकी 5 जर वजा केल्या तर खाली राहतात 2 अंकी विषम संख्या त्या आहेत 45. म्हणून 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 45. प्रश्न नंबर 74 50,555 चौकट 55,055 रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. मित्रांनो मोठी संख्या आणि लहान संख्या ते आपल्याला ओळखायचे. मोठी संख्या आहे 55,055 ही मोठी संख्या आहे म्हणून मोठ्या संख्येकडे मोठं तोंड असतं. म्हणून 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 75 23/7 वजा 9/7 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो छेद समान आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये आपल्याला फक्त अंशाची वजाबाकी करावी लागते. मग 23 वजा 9/7 मित्रांनो 23 मधून 9 गेले खाली उरले 14 14/7 ही आली आपली वजाबाकी. म्हणजे 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 14/7. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न नंबर 51 ते 75 या प्रश्नांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.